ज्या पद्धतीने झुंडशाही सुरू आहे, हुकुमशाही सुरू आहे, त्याची वारंवार तक्रार करून सुद्धा कोणी दखल घेतली नाही। ते एकमेव कारण मला पक्ष सोडण्याचं होतं। आपल्यासोबत काँग्रेसमधून शिंदे गटात गेलेले राजू बारवे आहे, जे संभाव्य उमेदवार आहे महायुतीचे। काय सांगाल भाऊ, काँग्रेसमध्ये काय नाराजी होती? सगळं जे आहे महायुतीच्या नेत्यांच्या तुम्ही सोबत राहून प्रवेश केला। ज्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये हुकुमशाही आणि झुंडशाही पक्षामध्ये चालू होती ते मला मान्य नव्हती। मी वारंवार पक्षश्रेष्ठीला सांगितलं होतं की ज्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे, ज्या पद्धतीने झुंडशाही सुरू आहे, हुकुमशाही सुरू आहे, त्याची वारंवार तक्रार करून सुद्धा कोणी दखल घेतली नाही। ते एकमेव कारण मला पक्ष सोडण्याचं होतं। काय महायुतीतले कुठले महत्त्वाचे नेते ज्यांच्या शब्दावर तुम्ही हा प्रवेश घेतला आहे? कारण की काल सगळे तिन्ही मोठे नेते उपस्थित होते, पण कोणीतरी असेल ज्यांनी पुढाकार घेतला आणि त्या दिवशी रात्री 12 वाजताची भेट नक्की DPDCसाठी नसेल। काही गोष्टी सगळ्या उघड करायच्या नसतात, पण जे काही झालं, माझा पक्षप्रवेश झाला। तिन्ही नेते एका ठिकाणी होते आणि तेच आहे की ते दाखवतात तिन्ही नेते की या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा विकास करण्याकरता हे तिन्ही लोक माझ्यासोबत राहणार आहे। काल तुम्हाला सुद्धा होते, कुठंतरी गेल्या काही दिवसांपासून नाराज होते ते, काल पण तुमच्या पक्षप्रवेशासोबत। साहजिक आहे, एखादा 2 टर्म राहिलेला खासदार सोबत राहणं, शेवटी त्यांची नाराजी थोडीफार होती। ती सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दूर केली आणि दोघांचंही आमचं मनोमिलन झालं। माझ्या ते समवेतच माझा पक्षप्रवेश झालेला आहे। ते समोरचा उमेदवारही हाही काँग्रेसचाच आहे, तुम्ही काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांना जे आहे लढत देणार आहे, कशी लढत देणार आहे, काय मुद्दे असणार? नाही, आता आपण सांगितलं की उमेदवार कोणाच्या भरोशावर उभा राहतोय। कधीही कोणाच्या भरोशावर उमेदवार राहणारा उमेदवार हा या लोकसभेला न्याय देऊ शकत नाही। तो स्वतःच्या भरोशावर राहिला पाहिजे। मला असं वाटते की ही लढाई रामटेकचा गड सर करणं हे सर्वसामान्य जनतेची लढाई आहे आणि ते नक्की करणार। अशा पद्धतीने तुम्ही मतदारसंघापर्यंत पोहोचणार आहे। मोठा मतदारसंघ आहे आणि वेळ कमी राहिलेला आहे। मी प्रत्येक निर्वाचन क्षेत्रामध्ये जाऊन सर्वसामान्य लोकांसोबत चर्चा करून, सर्वसामान्य लोकांची मतं घेऊन, त्यांच्यासोबत नेत्यांसोबत चर्चा करून शेवटच्या घटकाच्या माणसापर्यंत पोहोचून हा रामटेकचा गड सर करणार आहे। तिन्ही जे आहे तिन्ही पक्षातील नेते तुमच्या प्रचाराला असतात? नक्कीच, तिन्ही पक्षाचे नेते एक दिलानं माझ्यासोबत असतील। नामांकन 27 तारखेला आहे। सन्माननीय गडकरी साहेबांसोबतच माझं नामांकन राहणार आहे। नक्कीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत जे आहे नामांकन भरणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि तिन्ही पक्षातील नेते जे आहे ते माझ्यासोबत असणार आहे। काँग्रेसमध्ये असलेले जे कोणाच्या पायपूस नसल्यामुळे मी जो आहे पक्ष सोडल्याचा सुद्धा त्यांनी दावा केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।